कडगाव गजवणे जिल्हा परिषद मतदारसंघातून आज विठ्ठल पाटील यांच्या सौभाग्यवती मीनाक्षीताई विठ्ठल पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज हा दाखल केलेला आहे। विठ्ठल पाटील हे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत, गडिंग्लज पंचायत समितीचे माजी सदस्य आहेत आणि गावामध्ये विविध सामाजिक विधायक कार्यात अग्रेसर असणारे व्यक्तिमत्व म्हणून विठ्ठल पाटील यांना ओळखलं जातं आणि आज त्यांच्या सौभाग्यवती मीनाक्षीताईंचा फॉर्म त्यांनी दाखल केलेला आहे। स्वतः विठ्ठल पाटील आहेत आपल्यासोबत। काय सांगाल विठ्ठल दादा, कडगाव गिजवणे जिल्हा परिषद मतदारसंघात तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहात भाजप पक्षातून आणि कशा पद्धतीने या निवडणुकीला सामोरे जात आहे, कोणता अजेंडा घेऊन सामोरे जात आहात आपण? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशात नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये धनंजय हे जे समीकरण आहे ते आमच्या गडिंग्लजमध्ये उतरणार आहे। ह्या मार्फत जे भाजपमध्ये तसं बघायला गोरगरिबांपासून उमेदवारी मिळत असते, कारण मी सर्वसामान्यांचा कार्यकर्ता आहे, सर्वसामान्य शेतकरी घराण्यातला आहे, माझी मिसेस बी सर्वसामान्य घराण्यातलीच आहे। तसं बघायला गेलं तर गेली 15 ते 20 वर्ष भाजपचं काम करत असताना कुठल्याही जातीपातीचं राजकारण आम्ही बघितलं नाही। सर्व तळागाळात काम केलेलं आहे। मुलांना रोजगार असेल, त्यानंतर महिलांना रोजगार असेल, ह्या मार्फत आम्ही काम करतोय। सर्व योजना तसं बघायला तर कमळ हे योगायोगानं म्हटलं तर लोकसभेला कमळ आम्हाला आलं नाही, विधानसभेला आम्हाला आलं नाही। आता आमचं नशीब म्हणायचं की आम्हाला कमळ चिन्ह मिळत आहे। एवढं आत्मविश्वास आमचा वाढलेला आहे की कमळ का पाहिजे, कारण विकासाच्या बाबतीत कमळ पुढं असते। आमचे देवेंद्र साहेब असतील, यांनी जे महानगरपालिकेमध्ये जे कार्य केले, गडिंग्लजमध्ये आता थोडक्यात आमची सत्ता गेली, हरकत नाही, खरं जिल्हा परिषदमध्ये हा बदल हा अटळ आहे। मी कुठलं घोषवाक्य वागत नाही, कारण लोकांनी काही घोषवाक्य वागितलं, आम्ही असं का नाही, बदल हा घडलाच पाहिजे, बदल हा घडणारच आहे। कारण युवा वर्ग हा सगळा आमच्याकडे आहे। युवांना एक युवा नेतृत्व पाहिजेत। एक सर्वसामान्य आतापर्यंत जे झालंय गिजवण्यामध्ये की तेच उमेदवार, ओबीसीला बी तेच, ओपनला बी तेच, महिला ओबीसीला बी तेच, हे किती दिवस चालणार आहे? हे कुठंतरी बदललं पाहिजेत। सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा हा जिल्हा परिषद पंचायत समिती झाला पाहिजेत, ह्याच्यासाठी आम्ही कंबर कसली आहे आणि हा बदल हा अटळच आहे। भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित लढणार आहे अशी चर्चा आहे, नेमकं काय आहे की भाजप स्वतंत्र लढणार? आम्हाला आमच्या आदरणीय धनंजय महाडिक साहेबांनी, खासदारांनी सांगितले की आपण स्वतंत्र लढायचं। याच्यासाठी मला काल बोलून घेतलं आणि फॉर्म भरायला सांगितला। आम्ही स्वतंत्र गिजवणे कडगाव जिल्हा परिषद लढणार आहे। इलेक्शन तशी बघायला तर 9 वर्ष लेट झालेले आहे, म्हणजे 4 वर्ष लेट झालेलं आहे। 9व्या वर्षी तसं बघायला तर 2017 मध्ये मार्चमध्ये 2022 मध्ये पूर्ण झाली। त्यानंतर जे 4 वर्ष झाले त्यात बरोच बदल झाला आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे की बदल पाहिजे, कारण त्यांना पद सगळे आहेत। कारखाना एकाला आहे, एकाला सगळे बघायला तर कारखान्याचे सदस्य आहेत आणि कारखान्यात जे काय केलं ते सगळ्यांना माहिती आहे। त्याच्यासाठी प्रामाणिकपणे चांगला भ्रष्टाचारी कधीही कुठल्याही बाबतीत आम्ही 5 पैसे कुणाचे घेतले नाहीत, काय केले नाहीत। पंचायत समितीमध्ये आतापर्यंत आम्ही आवाज उठवला। आवाज कशासाठी उठवला की जनतेसाठी उठवला आहे, त्याच्यासाठी आम्हाला लोक मतदान करणार म्हणजे करणार। काय सांगताय मीनाक्षीताई, पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात आहे, याआधी आपले पती सदस्य राहिलेले आहेत पंचायत समितीला, त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं काम झालेलं आहे, तुम्हाला आता निवडणूक लढायची आहे, कोणता अजेंडा असेल, काय आव्हान करताय जनतेला? नमस्कार, मीनाक्षी विठ्ठल पाटील माझं नाव। मी सर्वसामान्य घरातून आलेले, जिल्हा परिषद मतदारसंघातून आतापर्यंत माझ्या मिस्टरांनी कामं केलेले आहेत। तालुक्यात त्यांचे खूप नाव आहे। इथून पुढे पण आम्ही ते कार्य करण्याचं हे ध्येय बाळगले। आम्हाला लोकांनी सपोर्ट करावा। यंदाच्या या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरे जात असताना जी घराणेशाही आहे हे मोडीत काढायचा संकल्प करून त्यांनी हा आज उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि आपल्याला जनता नक्की सहकार्य करेल असा आत्मविश्वास आज उमेदवारी अर्ज भरल्यानंतर विठ्ठल पाटील असेल किंवा मीनाक्षीताई पाटील असतील यांनी व्यक्त केलेला आहे। गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे।